नमस्कार, CTV न्यूजमध्ये आपलं स्वागत। चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात सर्व परिचित असलेलं नाव म्हणजेच राजेंद्र वैद्य। काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले आणि नंतर शरदचंद्र पवारांसोबत आस्थागायत त्यांची साथ निभावणारे व्यक्तिमत्व असलेले म्हणजेच राजेंद्र वैद्य सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहेत। सध्या जिल्ह्यात अनेक नगर परिषदांमध्ये निवडणुका संपन्न होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर राजेंद्र वैद्य यांच्यावर ग्रामीण भागातील निवडणुकांची जबाबदारी असल्याने आपण जाणून घेऊया की त्यांनी निवडणुकीची तयारी कशी केली आहे आणि त्याची रणनीती कशी आखली आहे। नमस्कार सर, तुमचं CTV न्यूज चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत। थँक्यू। नमस्कार। सध्या चंद्रपूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत। त्यात चंद्रपूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि एक VC चिमूर तालुक्यातली VC नगरपंचायतची निवडणूक होते आहे। यापूर्वी आम्ही स्वतंत्रपणे सगळ्या जिल्हाभर सगळ्या नगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या होत्या, परंतु कालांतराने आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की शिवसेनेचे 2 भाग झाले, राष्ट्रवादीचे 2 भाग झाले, अजित पवार गट वेगळा झाला, त्यासोबत ती फाळणी जिल्हा स्तरापर्यंत आणि तालुका स्तरापर्यंत झाली। त्यामुळे दोन्ही पक्ष कमजोर झाले, अजित पवारांचा असो किंवा आमचा शरद पवारांचा असो। अशाही परिस्थितीमध्ये आम्ही मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तिकीट आणण्यापासून तर एकसंघपणे महाआघाडीचे खासदार कसं निवडून येईल, विधानसभेला कशा काँग्रेस आघाडीचे उमेदवार निवडून येईल याच्यासाठी आम्ही निष्ठेने आणि इमानदारीने प्रयत्न केले। आम्हाला असं वाटलं होतं की या निवडणुकीमध्ये जसं विधानसभेमध्ये महाआघाडी काँग्रेस, शिवसेना, उभाठा आणि काही मित्रपक्षांना सोबत घेऊन आम्ही निवडणुकांना सामोरं गेलो होतो, आताच्या सुद्धा ह्या नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष एक मोठा भाऊ म्हणून सगळ्या जिल्ह्यातल्या 10 नगरपालिका आणि नगरपंचायतमध्ये आम्हाला कुठेतरी विचारणा करेल किंवा आघाडीत लढायचं का। परंतु आम्ही स्वतःच त्यांना जिल्हाध्यक्षांना 2-3दा फोन केले, परंतु त्यांचं कुठलं काहीच ताळमेळ नव्हता आणि त्याच्यामुळे ते काही प्रतिसादच देत नव्हते। म्हणून आम्ही स्वतंत्रपणे मग जिथे शक्य असेल तिथे, जसं वरोरा नगरपालिकेमध्ये शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही एकत्रित लढतोय। चिमूर नगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी, शिवसेना आणि आम्ही एकत्रित लढतोय आणि त्याचप्रमाणे VC नगरपंचायतमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडी, शिवसेना आणि आम्ही एकत्रित लढत आहोत। इथे भद्रावतीमध्ये फक्त भद्रावतीमध्येच आघाडी झाली, काँग्रेस आणि आम्ही एकत्रित भद्रावती नगरपालिकेत लढतोय। घुग्गुसमध्ये आम्ही ज्या 3 तिकिटा मागितल्या होत्या त्याच्यापैकी त्यांनी आमचा पक्ष शिवसेना फोडून त्यांनाच उमेदवाऱ्या पंजाच्या दिल्या काँग्रेसने। हे काही त्यांनी बरोबर केलं नाही। काँग्रेसच्या, शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोडायचं आणि त्यांना पंजा देणं हे काही संयुक्तिक नव्हतं। त्यांना त्यांच्या पक्षाच्या मित्रपक्षांना सामावून घ्यायचं होतं। आमच्या ज्यांना उमेदवारी त्यांनी दिली त्यांना तुतारीवर लढू द्यायला पाहिजे होतं, परंतु तरीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी स्वतंत्रपणे पॅनल उभं केलं। शिवसेना आणि आम्ही तिथे प्रयत्नात आहोत की एकत्रित लढून आमचे 8 ते 9 उमेदवार आमचे उभे आहे आणि बाकी शिवसेनेचे उभे आहे, तर तिथेही आम्ही आणि शिवसेना एकत्र देण्याचा प्रयत्न करतोय। बाकी गडचांदूरला पूर्वी आमचाच बोलबाला होता बस गडचांदूर शहरावर। त्या ठिकाणी अरुण निमजे म्हणून आमचे जे विधानसभेचे अध्यक्ष राजूराव विधानसभेचे, ते त्यांचं तिथे खूप जबरदस्त पकड त्या गडचांदूर शहरावर आहे। त्या ठिकाणावरून ते गडचांदूर आता नगरपालिका झाली, पूर्वी ती जिल्हा परिषद क्षेत्र होतं, तर तिथे त्यांनी 50% मतदान अरुण निमजेंनी जिल्हा परिषदला उभे असताना घेतलं आणि 50%मध्ये बाकी सगळे पक्ष, काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना, BJP हे सगळे 50%मध्ये आणि 50% एकटे अरुण निमजेंनी घेतले। 2009ला विधानसभा लढले होते, तर त्याच गडचांदूर जिल्हा परिषद किंवा आता नगरपालिका क्षेत्रामध्ये अरुण निमजेंनी 50% मतदान घेतलं होतं। 50%मध्ये सुभाष धोटे, संजय धोटे, वामनराव चटप आणि बाकीचे सगळे विधानसभेचे उमेदवार। तर एवढी पकड असणारा नेता, आमची काँग्रेसकडे मागणी होती की जिल्ह्यात आम्हाला ती एकच अध्यक्षपदाची जागा द्या, परंतु काँग्रेस पक्षाने ती देण्यास नकार दिला। त्यामुळे आम्ही तिथे स्वतंत्रपणे, म्हणजे परंपरागत काँग्रेस पक्ष शेतकरी संघटनेशी वर्षानुवर्ष लढत आलेला आहे,
त्या मतदारसंघामध्ये एकमेकाचे विरोधक म्हणजे काँग्रेस विरुद्ध शेतकरी संघटना. त्या शेतकरी संघटनेला सोबत घेणं त्यांनी पसंत केलं, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिथे सोबत घेणं त्यांनी पसंत नाही केलं. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी सुद्धा गडचांदूरला स्वतंत्रपणे सगळ्या जागा आम्ही लढवतोय. अध्यक्ष आमचे अरुण निमजे हे अध्यक्षपदाचे उमेदवार आहे. आणि मला आशा आहे की जिल्ह्यामध्ये जरी पक्ष महाराष्ट्रात काही भागांमध्ये मजबूत आहे, पश्चिम महाराष्ट्र म्हणा किंवा मराठवाडाच्या काही भागामध्ये, परंतु विदर्भात जरी कमजोर असला तरी या जिल्ह्यामध्ये मी जेव्हा अध्यक्ष 2006ला मला आदरणीय पवार साहेबांनी अध्यक्ष केलं, त्याच्यानंतरच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये पक्षाला संजीवनी देण्याचा, पक्षाला कुठेतरी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या तुलनेत तिसरा पर्याय नव्या राजकीय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या युवकांना असला पाहिजे. आणि त्या दृष्टीने मी 6 ते 2014 पर्यंत जो माझा पहिला फेज होता अध्यक्षाचा, त्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये मी जिल्ह्यातल्या 15 पंचायत समित्यांपैकी 8 पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभापती तर कुठे उपसभापती बसवले. जिल्ह्यात 12 बाजार समित्या होत्या, त्याच्यातल्या 5 बाजार समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभापती पूर्ण फुल फ्लेज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होत्या. जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यानंतर 8 नगरपालिका होत्या, 3 नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, वरोरा, राजुरा आणि गडचांदूर. चंद्रपूरचा नगराध्यक्ष दीपक जयस्वाल आमचा फक्त 1 मताने पराभूत झाला होता. म्हणजे एवढ्या लेवलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ह्या जिल्ह्यात आणून ठेवलं होतं. त्यानंतर बरेच मग आणि जिल्हा परिषदला आमचा उपाध्यक्ष आणि सभापती होता. तर तो पक्ष आता दुभंगल्यामुळे थोडंसं दोन्ही पक्ष आम्ही जरी कमजोर झालो, परंतु पुन्हा नव्याने उभारी देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत्या 8-10 दिवसात 15 दिवसात जाहीर होतील आणि त्याची सुद्धा माझी तयारी पूर्ण झालेली आहे. ग्रामीण भागाचा पूर्ण सगळ्या तालुक्यांचा दौरा झालेला आहे. 56 जागा आहेत. 56 जागापैकी ज्या आम्ही जिंकू शकतो अशाच जागांवर आम्ही केंद्रित करतोय लक्ष आणि त्याच जागा निवडून आणायच्या. सगळ्या लढण्याच्या भानगडीत न पडता. आणि काँग्रेस पक्षाने जर चांगला प्रतिसाद दिला, आघाडीचा प्रस्ताव दिला, सन्मानाने जर त्यांनी आघाडी केली तर सोबत जाऊ, नाही तर मग आम्ही आणि शिवसेना किंवा मग आम्ही स्वतंत्रपणे सुद्धा लढण्यास पुढच्या निवडणुका ज्या नगरपालिका जिल्हा परिषदच्या त्या लढण्यास आम्ही तयारी आमची जवळपास झालेली आहे. सर, गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा एकही आमदार किंवा खासदार झालेला नाही. याचा परिणाम नेमका राजकारणावर, आत्ता येणाऱ्या राजकारणावर किंवा निवडणुकांवरती काय होणार असं निश्चितपणे होतो की या जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, मनसे विधानसभा निवडणुका लढवतात आणि हा राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेला पक्ष, महाराष्ट्रात ज्या पक्षाचा उपमुख्यमंत्री आणि अनेक महत्त्वपूर्ण खाती ज्या पक्षाने सांभाळली आहेत, तो पक्ष महाराष्ट्रात एकमेव चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा लढत नाही. त्याचा परिणाम निश्चितपणे इथल्या पक्ष बांधणीवर होतो, हे मी बिलकुल कबूल करतो. आम्ही पक्ष नेतृत्वालाही सांगितलं यावेळेस सुद्धा एक जागा, बल्लारपूरची जागा आपल्या पक्षात, आपल्या कोट्यात घ्यावी असा आमचा आग्रह होता. परंतु आणि पवारसाहेबांनी तसा शब्दही दिला होता की आपण बल्लारपूर घेतलेली आहे, आपल्या कोट्यात आहे. परंतु कुठेतरी काँग्रेसचं राजकारण मागच्या 35 वर्षापासून ह्या चंद्रपूर आणि बल्लारपूर सतत ते घेतात आहे आणि पडत आहे. परंतु मित्र पक्षांना ते काही कुठली जागा सोडायला तयार नाही. म्हणजे याच्यात काहीतरी शंका येते की बा 35, 40 वर्षापासून तुम्ही ती जागा घेताय आणि तोंडावर पडताय आणि मित्रपक्षांना तुम्ही संधी देत नाही. यात कुठेतरी आम्हाला संशय येतो की हे काय मिलीभगत आहे. आणि म्हणून आमच्याही पक्षाचा त्याच्यात त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. आमच्या पक्षाची भूमिका असली पाहिजे की या जिल्ह्यात, प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रातला एक तरी जागा त्या जिल्ह्यात पक्ष जिवंत ठेवण्यासाठी किंवा पक्षाला मजबूतीकरण देण्यासाठी एक तरी जागा लढली पाहिजे. परंतु पक्षाचं कुठे काय आमच्या समजण्याच्या पलीकडे आहे की वारंवार असं होत आहे की जेव्हा जेव्हा एकत्रित निवडणुका लढतोय चंद्रपूर जिल्ह्यावरच अन्याय होत आहे. वर्धा जिल्ह्यात 2 जागा लढवल्या जातात, नागपूर, सगळ्या बाकी विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कमीत कमी 1 जागा लढवली आहे. फक्त चंद्रपूर जिल्ह्यालाच वाऱ्यावर सोडलेला आहे. त्याचा परिणाम ह्या निवडणुकांमध्ये दिसतो. नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल किंवा हा विधानसभा निवडणूक न लढवणारा पक्ष
आणि म्हणून ती प्रतिमा आम्हाला पुसून काढायची आहे. येत्या या निवडणुकांमध्ये आम्हाला चांगला निकाल आम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि ते देऊ आम्ही. सर, या निवडणुकाच्या निमित्ताने जसं तुम्हाला माहिती आहे सध्या परिस्थिती निवडणुकांची किंवा राजकारणामध्ये काय सुरू आहे, तर त्या पार्श्वभूमीवर मला नक्कीच विचारावंसं वाटतं तुम्हाला की भ्रष्टाचार, निधी वापर आणि पारदर्शकता याबद्दल तुम्ही काय बोलाल? आता भ्रष्टाचार वॉशिंग मशीनच उघडून ठेवली आहे भारतीय जनता पक्षाने. त्यामुळे आणि जे ट्रिपल इंजिन सरकार इथल्या महानगरपालिकेत म्हणा, जिल्हा परिषदमध्ये म्हणा, किंवा राज्यातली सरकार म्हणा किंवा केंद्रातली सरकार, वरपासून खालच्या ग्रामपंचायत स्तरापर्यंत सध्या भारतीय जनता पक्षाची सगळी सत्ता आहे सगळीकडे. आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्या भ्रष्टाचारांना यांनी आपल्या पक्षात सामावून घेतलं आणि त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून क्लीन शीट दिली आहे. तर भारतीय जनता पक्षाचं नाव बदलून भ्रष्टाचारी जनता पार्टी असं ठेवलं पाहिजे. कारण त्यांच्यासोबत गेलं तर भ्रष्टाचारी नाही आणि दुसऱ्या विरोधात राहिलं तर भ्रष्टाचारी. त्यामुळे आता या भ्रष्टाचाराबद्दल या भारतीय जनता पक्षावाल्यांसोबत न बोललेलं बरं. आमचे पक्ष क्लीन झालेले आहे. जे भ्रष्टाचारी भारतीय जनता पक्षाचे ज्यांच्यावर आरोप होते ते सगळे आता आमच्यापासून दूर झालेले आहे. एकदम स्वच्छ प्रतिमेचे लोक आमच्या पक्षात म्हणा किंवा काँग्रेस पक्षात म्हणा किंवा शिवसेनेत हे सगळे अशा पद्धतीचे लोक, जे क्लीन इमेजचे लोक आता उरलेले आहे. परंतु भ्रष्टाचाराला कुठेतरी एक सीमा असली पाहिजे, कुठेतरी भ्रष्टाचाराची लिमिट असली पाहिजे. अनेक प्रकरणं आहे परंतु चौकशी त्यांचीच, अधिकारी त्यांचेच आणि मग निकालही तोच. त्याच्यामुळे आता हे भ्रष्टाचार शिष्टाचार झालेला आहे असं दिसून येत आहे. सर, आपण 2025 सालात आहोत आणि आत्तापर्यंतचा जो काही तुमचा राजकीय वावर आहे किंवा जे काही तुम्ही आत्तापर्यंत बोललात, तर आत्ता सध्या 2025मध्ये राजकारण कुठल्या अवस्थेत नेऊन ठेवलं आहे किंवा आहे? आपण पाहिलं असेल की निवडणुकींचं सगळं आता लोकांचा विश्वास उडायला लागलेला आहे. ज्या पद्धतीने राहुल गांधींनी हायड्रोजन बॉम्ब एक टाकत चालले आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्यात राजुऱ्याचं उदाहरण मी 2-3 प्रूफ राहुल गांधींपर्यंत मी सुद्धा पाठवले आहे त्यांच्या मध्यस्थीच्या माध्यमातून की असं तिथे गडबड झालेली आहे. काही क्लिपिंग पाठवल्या आहे, बोगस मतदान कसं टाकल्या गेलं आहे भारतीय जनता पक्षातर्फे. तर त्याचे सगळं म्हणजे निवडणुका जिंकायसाठी हे कोणत्या स्तरावर चालले आहे, लोकशाही टिकेल की नाही टिकणार. प्रत्येक मतदारसंघात 10-15 जे मतदारसंघ अगदी काठावर आपण हारतोय किंवा कधीच आपण जिंकत नाही आहे त्या मतदारसंघात बाहेरून 20-25 हजार मतं आणून टाकायचे आणि त्या भरोशावर निवडणुका जिंकायच्या. कोणीच म्हणत नव्हतं की राजुरा विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्ष जिंकेल. तिथे सरळ फाईट वामनराव चटप आणि सुभाष धोटेंमध्ये होती. परंतु त्या मतदारसंघात पराभव. आजपर्यंत तिथे कधी चटप निवडून यायचे तर कधी सुभाष धोटे निवडून यायचे. परंतु पहिल्यांदाच हे नव्याने तिथे भारतीय जनता पक्ष जो बाहेरचा उमेदवार तिथे टाकला गेला. तर ही नवीन जी EVM बद्दल शंका लोकांना उपलब्ध होत आहे, मतदार याद्यांचा जो घोळ, एक नाव 4-4 ठिकाणी इथेही मतदान होत आहे, त्याचं बोगस कार्ड, त्या फोटो एकच परंतु मतदान नाव बदलून 4-4 ठिकाणी त्या नावावर मतदान होत आहे. याचं ढळढळीत प्रूफ सगळे राहुल गांधींनी दिल्यानंतरही जेव्हा निवडणूक आयोगच पारदर्शकता दाखवत नाही, त्या आरोपांना उत्तर देत नाही, त्याचं खंडन करत नाही आहे किंवा त्या आरोपांची चौकशी केली पाहिजे. नाही तर मग अशा निवडणुका लढण्यालाही काही अर्थ नाही की जिथे पारदर्शकता नाही आहे, जिथे मतदार याद्यांवर लोकांचा डाऊट आहे, जिथे मतदान करतो आपण त्या मतदान यंत्रावर डाऊट आहे. सरळ मग बॅलेट पेपरवर मतदान घ्या. आणि कुठेतरी प्रत्येक जे BLO जे चेक करतात त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे की कोणत्या तुम्ही डोर टू डोर जाऊन चेक का नाही केलं. जे बोगस मतदार निघत आहे त्या संबंधित BLOंवर कडक कारवाई झाली पाहिजे, तेव्हाच ही सगळी सिस्टीम सुधरेल. परंतु हे सगळी करणारी यंत्रणा भारतीय जनता पक्षाच्या हातात आहे आणि या सगळ्या यंत्रणांचा गैरवापर ह्या सत्ताधाऱ्यांतर्फे सुरू आहे. त्यामुळे ह्या निवडणुका आता ह्या देश कुठे जाईल याच्याबद्दल आता खूपच मला संशय यायला लागलेला आहे. खरंच सर, खूप म्हणजे गंभीर गोष्ट आहे, बाब आहे ही. कारण लोकांचा कुठेतरी विश्वास उडायला लागलाय किंवा डगमगतोय विश्वास. आणि एक कुठेतरी लोकांच्या मनात हे भीती आहे की आपण जरी
कितीकही काय म्हणतो ज्यांना मतं द्यायचं आहे ते दिलं तरी पण कुठेतरी असे घोटाळे किंवा भ्रष्टाचार होत असल्यामुळे लोकांना तुम्ही तुमच्या एक आजच्या या CTVच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून लोकांना तुम्ही कसा विश्वास नाही, लढत तर राहावं लागणारच आहे. या सिस्टीमच्या विरोधात जे गैरप्रकार सत्ताधारी म्हणा किंवा जी यंत्रणा करत आहे त्याच्या विरुद्ध एक लढा उभा होईलच. निश्चितपणे जनता रस्त्यावर उतरेल, आम्ही सुद्धा त्याच्यावर उतरेल. आणि ज्या पद्धतीने त्याच्यातून दुर्लक्ष करायसाठी कुठे हिंदू मुस्लिम करायचं, कुठे जातीवाद पसरवायचा आणि त्याच्यात लोकांना वाहत न्यायचं, याला पर्याय म्हणजे एक लढा उभा करणं गरजेचं आहे. आणि तो निश्चितपणे उभा होईल, क्रांती उभी होईल आणि हा सगळं गैरप्रकार थांबेल. सर, तुम्ही ग्रामीण भागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहात, तर हा ग्रामीण भागातील जेही मतदार आहेत, जेही मतदान करणार आहेत, जागरूक मतदार आहेत, तर त्यांना तुम्ही काय अपील कराल किंवा काय संदेश द्याल या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून? ग्रामीण भागातले मतदार जवळपास 80-90% हे शेतकरी आहेत आणि शेतकरी मागच्या अनेक वर्षांपासून अडचणीत आहे. मग ते नापिकी असो किंवा अतिवृष्टी असो, म्हणजे एक वर्षाचं पीक पुंजी तो लावतो आणि त्याला काहीच रिटर्न येत नाही. कधी पिकलं तर त्याला भाव मिळत नाही. म्हणजे 2014 पूर्वी जे कापसाला, सोयाबीनला आणि धानाला भाव होते त्यावेळेस यांची मागणी विरोधकांची राहायची की याला कापसाला एवढा भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला एवढा भाव मिळाला पाहिजे, तुमच्या धानाला एवढा भाव मिळाला पाहिजे. आताची परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे की पिकतच नाही. आपण पाहिलं असेल, यांना पॅकेज जाहीर करावं लागलं. जवळपास सगळा महाराष्ट्र यावेळेस अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेला आहे शेतकरी. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी कोण त्यांच्या मदतीला, आदरणीय शरदचंद्र पवार या देशाचे कृषी मंत्री असताना एका झटक्यात फक्त महाराष्ट्र नाही देशातल्या संपूर्ण शेतकऱ्यांची 72,000 कोटींची कर्जमाफी त्यांनी जाहीर केली. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना, त्या काळाचे पंतप्रधान आपले मनमोहन सिंगांना त्यांनी कन्व्हिन्स केलं, सोनिया गांधींना कन्व्हिन्स करून कसं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल, त्याचं नाही तर शेतकरी मोडला तर भारत देश कोलॅप्स होईल. तर हे सगळं पटवून त्यांनी 72,000 कोटींची कर्जमाफी जाहीर केली. आणि फक्त महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या नाही, महाराष्ट्रातल्या 12 बलुतेदार जे आहे, चांभार काम करणारा चांभार असेल, लोहार काम करणारा लोहार असेल, सुतार काम करणारा सुतार असेल, त्यांनी देखील कर्ज उचललं आहे कुठून ना कुठून त्याच्या व्यवसायासाठी. त्यांचं देखील कर्ज माफ करण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने त्यावेळेच्या आदरणीय शरद पवार साहेबांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांना, त्यावेळेच्या विलासराव देशमुख असतील, त्यांना घ्यावी लागली. तर असं समाजातला सर्वांगीण घटकांचा विचार करणारा काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, शिवसेना आहे. या महाआघाडीचे जे उमेदवार येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण भागातला मतदार अतिशय प्रामाणिक आहे आणि तो खंबीरपणे या निवडणुकांची वाट पाहत आहे. या सरकारने ह्या निवडणुका 4 वर्ष लांबवल्या, कारण त्यांना लक्षात आलं की किती रोष या सत्ताधाऱ्यांच्या, फडणवीस आणि शिंदे आणि अजित पवार सरकारच्या विरोधात सगळ्या घटकांमध्ये आहे. म्हणून या निवडणुकाच होऊ द्यायच्या नाही. वारंवार कधी ओबीसीचं आरक्षणाचा मुद्दा हे करून कोर्टामध्ये टाकून ठेवून दिलं आणि 4 वर्ष या सगळ्या संस्था, जे ग्रामीण भागातलं मिनी मंत्रालय म्हणतो आपण, जिल्हा परिषद, त्याच्या निवडणुका पुढे ढकलत गेले. आता कोर्टाने आदेश दिला म्हणून हे घेतात आहे. अजूनही या निवडणुका अनिश्चित आहे, कारण कालच सुप्रीम कोर्टाचा आता 26 तारखेला मंगळवारी निकाल आहे ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये 66 जागा आहे, 50%च्या वर आरक्षण जायला नको पाहिजे, तर 50% म्हणजे 66च्या 33 होतात, परंतु इथे यांनी 33पेक्षा जास्त जागा आरक्षणात टाकल्या आहे. त्यामुळे ही वादात आली आहे चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक. अशा नगरपालिकांमध्ये सुद्धा हा घोळ झालेला आहे. तर ग्रामीण भागामध्ये माझं मतदारांना एकच विनंती आहे की जो त्या शेतकऱ्यांच्या असेल, आदिवासींच्या असेल, मागासवर्गीयांच्या पाठीशी जो पक्ष खंबीरपणे उभा राहतो, अशा पक्षाच्या उमेदवारांना येत्या काळात नगरपालिका जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आपण निवडून द्यावं. आणि त्या दृष्टीने आम्ही आघाडीचा प्रयत्न करू किंवा समविचारी पक्ष, जे धर्मनिरपेक्ष तत्वावर चालणारे पक्ष आहे, अशा पक्षांच्या पाठीशी भ्रष्टाचारांना कुठेही थारा देऊ नका,
ही माझी ग्रामीण भागातल्या मतदारांना विनंती राहील. सर, नक्कीच खूप छान तुम्ही सांगितलं. पण जसं भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि 80% आपल्या भारतामध्ये शेतकरी आणि ग्रामीण भाग संपूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. तर तुम्ही समजा तुमच्या ग्रामीण भागातील लोकांनी समजा तुमच्या पक्षातला एखादा नेता निवडून दिला या निवडणुकांमध्ये, तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एखादा रोजगार किंवा तुम्ही काय त्यांना आश्वासन द्याल की तुम्ही त्यांच्यासाठी जर शेती किंवा ते सोडलं तर शेतीविषयक रोजगार किंवा काय तुम्ही त्यांना हमी द्याल? बिलकुल चांगला प्रश्न आहे. आमचा पक्षच हा मूळतः कृषीवर आधारित किंवा शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा पक्ष आहे. मागच्या काळामध्ये मी बारामतीला आता दिवाळीच्या 2 दिवस अगोदर शरद पवार साहेबांना भेटायला गेलो होतो आणि तिथे चर्चेत 1 तास आमची जवळपास बैठक झाली पवार साहेबांसोबत. ते एवढ्या व्यस्त दौऱ्यातही आम्हाला त्यांनी 1 तास वेळ दिला. तर त्या दौऱ्यात त्यांच्याकडून एक नवीन माहिती आम्हाला आली. आपल्याकडे दूध उत्पादन होतं, दूध उत्पादनाचं आपण जास्त प्रमाणावर झालं तर दूध किंवा त्याच्यापासून पनीर तयार करतो किंवा त्याच्यापासून खोवा तयार करतो, श्रीखंड तयार करतो. परंतु हे सगळे जे पदार्थ आहे हे विकल्या नाही, हे नाशवंत आहे. वेळेच्या आत विकल्या गेले तर त्याचा फायदा आहे, नाही तर सगळं फेकावं लागतं. परंतु तिथे पवार साहेबांसोबत चर्चा करताना त्यांनी आम्हाला नवीनच हे सांगितलं की आम्ही दुधापासून आता हे सगळं बंद केलं, आता आम्ही चॉकलेट तयार करतो. आणि चॉकलेट तयार करायला जवळपास मी 700 मुलींच्या अशा मुलींना रोजगार उपलब्ध करून दिला आणि त्या मुली हे चॉकलेट तयार करतात. चॉकलेट खराबही होत नाही आणि तुम्हाला एक दुधाचं पॅकेट 70 रुपये लागतं, तेवढ्या ह्याच्यात त्यांचे 10 चॉकलेट होतात. म्हणजे ही नवीन संकल्पना आपल्या भागातही दूध, दही किंवा तुमचं श्रीखंड किंवा खोवा किंवा पनीर बनवण्यापेक्षा चॉकलेटच्या व्यवसायाकडे, दुधापासून चॉकलेट बनवण्याच्या व्यवसायाकडे वळलं पाहिजे, हे माझ्या त्या दिवशी लक्षात आलं. ग्रामीण भागात त्या भागामध्ये साखर कारखाने उभे झाले, सूतगिरण्या उभ्या झाल्या. तसं जाळं आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलंही शेतकऱ्यांच्या संदर्भातलं आणि ज्यांनी उभं केले ते फेल झाले. विदर्भातलं सहकार क्षेत्रच फेल झालेलं आहे. तर ग्रामीण भागातल्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. तर ग्रामीण भागावर आधारित इथे सोयाबीन मोठ्या प्रमाणात होतं. सोयाबीनचं तेल काढणाऱ्या कंपन्या किंवा कारखाने इथे उभे करता आले असते किंवा काय म्हणतात त्याला, सहकारी तत्वावर सिमेंट कारखाना देखील, जसे इथे चंद्रपूर जिल्ह्यात सिमेंट आणि वीज कारखाने आहे, तर सिमेंट कारखाना सुद्धा सहकारी तत्वावर उभा होऊ शकतो. ही प्रस्तावना त्यावेळेसच्या आमच्या काँग्रेसच्या नेत्यासमोर मी ठेवली होती की बा आपण एक सहकारी संस्था स्थापन करून सहकारी हे सिमेंट कारखाना उभा करता येऊ शकतो. तर या दृष्टीने जे सत्ताधारी होते किंवा ज्यांना आमदार खासदार म्हणून इथून लोकप्रतिनिधी म्हणून आपण पाठवलं, त्यांनी असे कुठलेच प्रयत्न केले नाही. त्यांनी उद्योजकांनाच आणून उद्योजकांचेच लाड पुरवण्याचे प्रयत्न केले आणि त्या माध्यमातून मग या भागातला बेरोजगार परजिल्ह्यात जायला लागला. लोकसंख्या कमी होत चालली आहे, बल्लारपूरची लोकसंख्या कमी होत चालली आहे. शहरी भागातली मी आता या निवडणुकीच्या निमित्ताने आढावा घेताना 2,000, 3,000, 5,000 हजारांनी लोकसंख्या, कुठल्याही शहराची लोकसंख्या वाढते, परंतु चंद्रपूर जिल्ह्यात एवढे उद्योग आणि एवढा सगळं खनिज संपत्ती असताना रोजगार मिळत नाही म्हणून लोक परजिल्ह्यात चाललेले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे आणि त्या दृष्टीने इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे 5-5 आमदार आहे, त्यांचे केंद्रात राज्यात सरकार आहे. ही सगळी जबाबदारी नैतिकदृष्ट्या त्यांची आहे. मागच्या अनेक वर्षांपासून ते सत्तेत आहे आणि ह्या जिल्ह्यात सुद्धा त्यांच्या सगळे लोकप्रतिनिधी त्यांचे आहे. तर या जिल्ह्यात कृषीवर आधारित त्यांनी एक मोठं धरण सुद्धा आणलं नाही. एक गोसीखुर्द धरण जे पूर्ण झालं ते आम्ही आणि गोविंद भेंडारकर आम्ही हायकोर्टात याचिका टाकली म्हणून हायकोर्टाने बाध्य केलं सरकारला. एक धरण शेतकऱ्याच्या शेतीला 12 महिने पाणी मिळालं पाहिजे, त्यांनी 3 पिकं घेतले पाहिजे. त्या दृष्टीने चंद्रपूर तालुक्यात म्हणा, बल्लारच्या तालुक्यात म्हणा, पोंभुर्णा तालुका म्हणा किंवा जिल्ह्यातल्या कोणत्याही भागात जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात जे धरणं झाले तेच धरणं आहे. नवीन कुठलंही धरण नाही, नवीन कुठले उद्योग या जिल्ह्यात आलेले नाही आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आता शेतीवर आधारित नवीन उद्योग उभे केले तर ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार मिळू शकतो. हे सत्ताधाऱ्यांनी आणि ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे, आम्हाला जर निवडून दिलं, आमच्या पक्षाला निवडून दिलं तर निश्चितपणे या भागात सहकार चळवळ
आणि ग्रामीण भागावर आधारित उद्योग आम्ही शेतीवर आधारित उद्योग ला प्राधान्य देऊ. धन्यवाद सर, तुम्ही CTV न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपली जे अमूल्य बाजू आहेत आपल्या आता येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये ती मांडली आणि खूप दिलखुलासपणे व्यक्त झाला, त्याबद्दल CTV तर्फे मी मनापासून आभारी आहे. थँक्यू. खूप खूप धन्यवाद.